सह्याद्रीच्या कुशीतील ऐतिहासिक वारसा आता अधिकृतरित्या जपला जाणार। माणदेशातील अभिमान असलेल्या किल्ले महिमानगडचा राज्य संरक्षित स्मारक यादीत समावेश होण्याचा मार्ग आता मोकळा झालाय। अनेक वर्षांची प्रतीक्षा संपली आहे। महसूल विभागाने यावर शिक्कामोर्तब केलंय। माणचे तहसीलदार विकास अहिर यांनी किल्ल्याच्या मोजणीचा अधिकृत अहवाल पुणे पुरातत्व विभागाकडे सादर केल्यानंतर भूमी अभिलेख विभागानं किल्ल्याची रितसर मोजणी पूर्ण करण्याचा महत्त्वाचा टप्पा पार पाडला। यामुळे आता महिमानगड केवळ इतिहासाच्या पानातच नाही तर सरकारी नकाशावरही दिमाखानं झळकणार आहे। ही आनंदाची बातमी समजतात महिमानगडच्या ग्रामस्थांनी एकच जल्लोष केला। रणरणत्या उन्हाची पर्वा न करता हातात भगवे ध्वज घेऊन ढोल ताशांच्या गजरात आणि जय भवानी जय शिवाजी हर हर महादेव अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला। ग्रामस्थांनी किल्ल्यावर जाऊन प्राचीन पाण्याचे टाके, बारव आणि बुरुजांची पाहणी केली। गडावरील पुरातन हनुमान मंदिरात हनुमानाची विधिवत पूजा आणि आरती करण्यात आली। या ऐतिहासिक वास्तूच्या विकासासाठी आणि संवर्धनासाठी आम्हाला शक्ती द्या असं साकडं यावेळी ग्रामस्थांनी घातलं। सरपंच शामराव मोरे, उपसरपंच विजय चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य बाबूराव धडांबे, अमोल एकळ, तात्यासाहेब जगताप, प्रकाश जगताप, अंकुश जाधव, लालासाहेब चव्हाण, बाळासाहेब कुचेकर, सयाजी कदम, वीरकुमार गांधी, कैफ मुलानी, बिनू मुलानी, सोनू जाधव, सुरेश कुचेकर, सतीश धडांबे, बळवंत गिरी गोसावी, संदीप गुजले, आबा जाधव, राजू चव्हाण, प्रणित जाधव, प्रकाश चव्हाण, प्रतीक जाधव, संग्राम गुजले, आदिक धडांबे, जयवंत गोसावी, गणेश जगताप, कृष्णात निकम, अर्जुन जगताप, राहुल जगताप, गणेश जगताप, सुरेश शेडगे, संतोष जाधव, दादा धडांबे, संदीप धडांबे, अजित मुलानी, बाबा कुचेकर, सुदाम चव्हाण, शिवाजी गुजले, रोहिदास धडांबे, हनुमंत दळवी आणि राजू मुलानी यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला। आता या निर्णयामुळे किल्ल्याची डागडुजी होईल, तटबंदी मजबूत होईल आणि महिमानगड पर्यटनासाठी सज्ज होईल अशी आशा व्यक्त केली जाते। माणदेशाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणाऱ्या या ऐतिहासिक घटनेमुळे संपूर्ण सातारा जिल्ह्यात आनंदाचं वातावरण आहे। अशाच महत्त्वाच्या आणि नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या माणदेशी आवाज चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा।